प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। पनवेलच्या महागणपतीच्या दर्शनासाठी श्री भक्तांचा महासागर लोटला। कौरव शिशुपालाच्या वधासाठी पनवेलचा महागणपती कुरुक्षेत्रावर। भव्य दिव्य अशा सुंदर देखाव्याने विधायक कामांच्या संकल्पनेतील लोकांच्या मनातील भावी आमदार कांतीलाल कडू यांच्या लोककल्याणकारी कार्याचे प्रदर्शन करून जनसामान्यांसाठी विघ्नहर्ताकडे दरवर्षीप्रमाणे पूजा अर्चना करून गणेश भक्तांना महागणपतीचे दर्शन घडवण्यासाठी कार्य करणारा संघर्ष योद्धा ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू यांच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अफाट गर्दी। महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला समस्त पनवेलकरांच्या वतीनं गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। पनवेलचा महागणपती गेली 14 वर्ष कांतीलाल प्रतिष्ठान आयोजित करीत आहे। पनवेलकरांच्या भक्तीचा सेवेचं हे प्रतीक आहे आणि दरवर्षी भाविकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयास असतो। पनवेलचा महागणपती मुलात 64 कळांचा अधिपती, मूलाधार चक्राचा स्वामी आणि ही विद्येची देवता आहे। बुद्धिमत्ता ज्या भगवंताने आपल्याला अर्पण केली, ज्या भगवंताने आपल्याला दान दिली, त्या बुद्धीच्या साह्यानं या जगाचा, या विश्वाचं कल्याण व्हावं ही संत ज्ञानेश्वर माऊलींची जी पूजा अर्ची आहे, त्यांची जी इच्छा आहे, हे विश्वची माझे घर हे तत्व आहे, हे सामाजिक तत्व त्यांनी प्रस्थापित केलं। त्यानंतर अलीकडच्या काळात लोकमान्य टिळक असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, की ज्यांनी समाज एकत्र व्हावं म्हणून समाजोपयोगी काही उपक्रम राबवले। त्यातील गणेशोत्सव हा एक उपक्रम आहे। समाजाला एक आध्यात्मिक अधिष्ठान देताना सामाजिक क्रांती आणि आध्यात्मिक क्रांती याची सांगड घातली तर त्याचं एक कळस म्हणून राज्यक्रांती होती आणि राज्यक्रांती झाल्याशिवाय लोकशाही पोषक होत नाही आणि या लोकशाहीच्या पोषकाचा जो आत्मा आहे, जो गाभा आहे, तो आध्यात्मिकतेचा आहे, समानतेचा आहे, एकात्मतेचा आहे आणि ही समानता समाजामध्ये प्रस्थापित व्हावी, विस्तारित व्हावी, रुजावी म्हणून हे गणेशोत्सव साजरे केले जातात। त्याचाच एक भाग म्हणून पनवेलमध्ये या भव्य दिव्य स्वरूपात आपण गणेशोत्सव साजरा करतो। गेली 14 वर्ष अफाट गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। पुणे मुंबईचा उत्सव सोहळा या ठिकाणी लोक अडवत आहेत। रात्री प्रचंड रांगा लागत आहेत, दिवसा रांगा लागत आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं तर यावर्षी श्रीकृष्णाचा हा देखावा आहे। भगवंत श्रीकृष्णाने सुदर्शन हाती घेतलंय। ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्यावेळी भगवंत प्रकट होतो। पूर्ण अवतारानं प्रकट होतो। अंशावतार आणि पूर्ण अवतार हे भगवंताचे 2 रूप आहेत। जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि संत सज्जन संकटात येतात, त्यांचं रक्षण करणारे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिन्न भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्, हे जे भगवंताचं वचन आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी साधू संत सज्जनांच्या सत्याच्या मार्गावर असणाऱ्या लोकांच्या रक्षणासाठी हा भगवंत प्रकट होतो। तो जो भगवंत पनवेलच्या महागणपतीच्या रूपानं तुम्हाला प्रकटताना दिसत आहे। या ठिकाणी भक्तीची सेवेची अनुभूती तुम्हाला मिळेल, पण आल्यानंतर सभागृहात आल्यानंतर हा श्रीकृष्णाचा महाल अतिशय दिव्य प्रमाणात, भव्य प्रमाणात 7,500 स्क्वेअर फूटमध्ये तुम्हाला दिसेल आणि रोषणाई दिसेल। नुसता हा रोषणाईचा सुद्धा सण आहे, हा तेजाचा सण आहे। हे तेजाब जे आहे हे भक्तीचं, सेवेचं, आपुलकीचं, प्रेमाचं आणि समृद्धीचं एक तेजाब जे आपण आहे ते भगवंताच्या चरणी आपण अर्पण केलेलं आहे आणि त्याच्या चरणाच्या उजव्या नखीतून, उजव्या अंगठ्यातून आपली जी नाळ जोडली जाते प्रत्येक व्यक्तीशी, ती नाळ जोडण्याचं काम आपण या पनवेलच्या ठिकाणी करतोय। प्रवेशद्वारावर सुद्धा आपण भगवंताचं सुदर्शन सोडणारा हात दर्शवलाय की प्रत्येकाला भगवंतानी मामेक्कम शरणम व्रज, प्रत्येकाने मला शरण या असं भगवंत श्रीकृष्ण सांगतात। त्याप्रमाणे हा सगळा देखावा केलाय, लोकांना आवडतो आणि सगळ्यांचं प्रेम मिळतंय। पनवेलकरांची एक अस्तित्व झालंय, पनवेलकरांना एक नवीन अस्तित्व आणि पनवेलकरांची नवीन ओळख म्हणजे पनवेलचा महागणपती। या पनवेलच्या महागणपतीची ओळख आता विश्वामध्ये जातोय, परदेशात जातात, काही परदेशी नागरिक येत आहेत, तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहेत आणि एकंदर आपण पाहतो की पनवेलचा महागणपती आता प्रत्येकाच्या हृदयस्थानी विराजमान झालेला आहे। जय गणेश।